This is स्टार डेल्टा स्टार्टर. स्टार डेल्टा स्टार्टरमध्ये स्टार्ट पुश बटन प्रेस केलं, टायमर सोबत स्टार आणि त्याच्यानंतर नेक्स्ट डेल्टा आणि मेन कॉन्टॅक्ट आपला कंटिन्युअसली सर्किटमध्ये असणार आहे. तुम्ही म्हणाल की सर एवढे सगळे कनेक्शन्स करायचे, तर हो, एवढे सगळे कनेक्शन्स हे कंट्रोल कनेक्शन्स आहे. पॉवर कनेक्शनचं प्रिंटिंग स्क्रीनवरती दिलेलं आहे. जर तुम्ही आतमध्ये बघितला तर हा ओव्हरलोड रिले आहे. 1, 2, 3 असे 3 कॉन्टॅक्टर्स आहेत आणि त्याच्यावरती त्याचे ॲड ऑन ब्लॉक आहेत जे NO आणि NC आहेत, जे आपण डोअरवरती कनेक्शनसाठी घेतलेले आहेत. स्टॉप बटन प्रेस केल्यानंतर आपल्या मेनसोबत दोन्ही कॉन्टॅक्ट्स ऑफ होतील. आत्ता मी फक्त कंट्रोल सर्किट टेस्ट केलं, त्यामुळे पॉवरचा MCB ऑफ होता. तर पॉवरचा MCB मी ऑन केला, तर त्या केसमध्ये स्टार्ट बटन प्रेस केल्यानंतर आपली मोटर पण स्टार्ट होणार आहे आणि स्टॉप बटन प्रेस केलं, आता मोटर डेल्टामध्ये गेली. स्टॉप बटन प्रेस केल्यानंतर मोटर स्टॉप होईल. आता या ठिकाणी अजून एक गोष्ट लागते आपल्याला, तो आहे हा टायमर. हा सिलेक्ट कंपनीचा 800XU हा टायमर आहे. आता सेम स्टार डेल्टा स्टार्टर जर आपण PLC वरती डेव्हलप केला, आपल्याला एवढे सगळे कनेक्शन्सची काय आवश्यकता लागणार नाही. मग याच्या ठिकाणी जो आपण फिजिकल टायमर घेतलेला आहे सिलेक्टचा, हा या टायमरची पण गरज लागणार नाही. PLC मध्ये आपण प्रोग्राम जो करणार आहे त्या प्रोग्रामनुसारच वर्क करू. मग आपल्याला किती गोष्टी लागतील PLC मध्ये प्रोग्राम करण्यासाठी? एक आहे स्टार्ट पुश बटन, इनपुट आहे. स्टॉप पुश बटन आपलं इनपुट आहे. हे 2 इनपुट असणार आहे आणि आउटपुटमध्ये मेन कॉन्टॅक्टरची कॉईल 1, डेल्टा कॉन्टॅक्टरची कॉईल 2 आणि स्टार कॉन्टॅक्टरची कॉईल 3 असे 3 आउटपुट असतील. याच्यासोबत जर आपल्याला मोटर ट्रिपचं घ्यायचं असेल तर ओव्हरलोड रिलेसाठी एक इनपुट घ्यावं लागेल आणि त्याच्या थ्रू ट्रिपसाठी एक आउटपुट, म्हणजे टोटली 3 इनपुट आणि टोटल 1, 2, 3 आणि 4 आउटपुट. याच्यावरती आपण प्रोग्राम करू शकतो. ट्रिपचं जर घेतलं नाही तर 2 इनपुट आणि 3 आउटपुटमध्ये आपलं टोटल PLC वरती स्टार डेल्टा स्टार्टर वर्क होईल. एवढ्या सगळ्या वायर्स कनेक्ट करायची गरज लागणार नाही. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सेम स्टार डेल्टा स्टार्टर हा PLC वरती कसा रन करायचा आहे ते बघणार. थँक्यू.